Yes. Hello. Good evening. Switch on your videos. ओके. संतुलन आनंद प्राणायाम चॅलेंज आजचा दिवस आहे 5वा. तुमचं सगळ्यांचं स्वागत. नेहमी आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. संतुलन आनंद हा ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आहे. त्यात मी काही पेड वर्कशॉप्स तर काही ऑनलाईन फ्री वेबिनार सेशन्स आयोजित करत असते. त्याबद्दल आपल्या संतुलन आनंद व्हॉट्सअप ग्रुपवर वेळोवेळी अपडेट्स येत असतात. याच्याशिवाय यूट्यूब चॅनलवर संतुलन आनंद यूट्यूब चॅनलवर फ्री वेबिनार्स तुम्हाला बघता येतात. सो याचा लाभ सगळ्यांनी घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढचे वर्कशॉपसाठी दिवाळी व्हेकेशन मध्ये मुलांसाठी श्लोक संस्कार वर्ग, मला काही मेसेजेस आले आहेत की मुलांसाठी तुम्ही कधी सुरू करणार आहात. सो आतापर्यंत 2 वर्ष झाले आपले प्रत्येक समर व्हेकेशन आणि दिवाळी व्हेकेशन मध्ये आपले श्लोक संस्कार वर्ग आणि मुलांसाठी जे प्राणायाम गरजेचे आहेत आणि थोडासा योगा असे सुद्धा वर्ग आपण आयोजित करत असतो. सो हे दिवाळी व्हेकेशन मध्ये म्हणजे दिवाळी झाल्यावर लगेचच आपले 15 दिवसांचे हे वर्ग मुलांचे आयोजित केले जाणार आहेत. याच्याशिवाय 6 दिवसांचे प्राणायाम शिबिर सुद्धा आता सुरू करणार आहे. जे शिबिर पेड आहे. आतापर्यंत मी जे सगळे प्राणायाम शिकवते ते आता आपलं दिवाळीनंतर 26 ते 27 ऑक्टोबर मध्ये आपलं सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 बॅचेस मध्ये सुरू होत आहे. त्यात बाकी सर्व प्राणायाम, काही नॅचरोपॅथी थेरपीज, मेडिटेशन, ओंकार जप आणि असे या शिबिरात घेतले जातात. येस. ओके. सो याची फी जी आहे माझी 6 दिवसांची ती नॉर्मली 700 असते. पण खास या आपल्या प्राणायाम चॅलेंजच्या निमित्ताने या शिबिराची फी मी फक्त 500 ठेवते आहे. सो लवकरच आपल्या सगळ्या ग्रुप्सवर याच्याबद्दल माहिती व्यवस्थित येईलच. याच्याशिवाय दर महिन्याला 7 दिवसांचे इंटिग्रेटेड वर्कशॉप संतुलन आनंद घेऊन येत असते. ज्यात डोक्यापासून पायापर्यंतची शुद्धी केली जाते. आतापर्यंत माझे 58 माझे फक्त फेस योगाचे वर्कशॉप ऑलरेडी झालेले आहेत आणि हेअर केअर सेशन सुद्धा बरेच झालेले आहेत. पण फक्त सेशन्स मध्ये करणं होतं, एरवी करणं होत नाही असे मला लोकांकडनं जेव्हा मेसेज आले तेव्हा मी हे इंटिग्रेटेड वर्कशॉप 7 दिवसांचं सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये हेड टू टो केअर म्हणजे हेअर केअर मध्ये सर्व मर्मा आणि ॲक्युप्रेशर पॉइंट सह हेड मसाज शिकवला जातो. स्काल्प डिटॉक्सिफिकेशन ट्रीटमेंट आहे. मेडिकेटेड हेअर ऑइल तयार करायला शिकवलं जातं. नॅचरल हेअर कलर, ग्रे हेअर पॅक, केस सॉफ्टनिंग मास्क, नंतर DIY काही आपले सॉफ्टनिंग मास्क आहेत, केरॅटिन ट्रीटमेंट आणि हेअर स्पा. याच्याशिवाय केसांच्या चांगल्या वाढीसाठी डाएट, नरिशिंग मास्क हे सगळं ह्याच्यामध्ये घेतलं जातं. याच्याशिवाय फेस योगा, फुल फेस वर्कआउट, फेशियल वर्कआउट, अँटी एजिंग ऑइल मसाज, स्किन केअर, स्किन टोन साठी भरपूर पॅक्स, नॅचरल फेस पॅक्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, ग्लोईंग स्किन साठी पॅक्स आहेत. त्याच्यानंतर मसाजचं रुटीन, स्किन केअर रुटीन यात सांगितलं जातं. आईस थेरपीज आहेत, स्पून मसाज फॉर रिलॅक्सेशन, डीप ऑइल क्लिन्झिंग, होममेड फेशियल आणि कम्प्लीट स्किन केअर रुटीन. याच्याशिवाय सायंटिफिक फूट मसाज आणि पेडिक्युअर असं हेड टू टो वर्कशॉप पूर्णतः नॅचरल गोष्टींचा वापर करून 2 बॅचेस मध्ये घेतले जातात. दुपारची एक बॅच असते आणि रात्रीची बॅच असते. याची सुद्धा सगळी माहिती आपल्या सगळ्या ग्रुप्सवर शेअर होत असते. सो ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया ग्रुप लिव्ह करू नका. संतुलन आनंदच्या कुठल्या तरी एकाच ग्रुपमध्ये तुम्ही असणं अपेक्षित आहे. तुम्ही 3 ते 4 असे ग्रुप्स जॉईन करू नका. फक्त संतुलन आनंदचा एकच ग्रुप जॉईन करा, कारण प्रत्येक ग्रुपवर याची सगळ्याची माहिती येत असते. ओके. आता आज आपण प्राणायाम चॅलेंजच्या 5व्या सेशनला सुरुवात करणार आहोत. प्रार्थना, हात जोडायचे आहेत. प्रार्थनेसाठी तयार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. योगेन चित्तस्य पदेन वाचा
मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनिना पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. Rub your palm together, put it on your eyes and open your eyes with a happy positive smile on your face. Yes. So आपण आज मुद्रेनीच सुरुवात करणार आहोत. आपण 3 मुद्रा ऑलरेडी शिकलेलो आहोत. कुठली? ज्ञान मुद्रा, वायू मुद्रा, प्राण मुद्रा. या तिन्ही मुद्रा आपण शिकलोय आणि काल आपण शिकलो होतो शून्य मुद्रा. शून्य मुद्रेमध्ये आपण मिडल फिंगरला बेंड केलं होतं आणि त्याच्यावर थंब ठेवला होता. मुद्रा ऑफ एम्प्टीनेस. करेक्ट? सो आज आपण 5वी मुद्रा बघणार आहोत. ही मुद्रा सुद्धा खूप महत्वाची आहे. अपान मुद्रा. अपान मुद्रेमध्ये मिडल फिंगर, आपलं मधलं बोट आणि आपलं अनामिका रिंग फिंगर याला आपल्याला थंबने जॉईन करायचं आहे. आता ही मुद्रा कशी आहे? जसं आपण हरिण काढायचो, राईट? हरणाची आपण शॅडो करायचो, तशी ही मुद्रा आहे. मिडल फिंगर आणि रिंग फिंगरला आपल्याला अंगठ्याने जॉईन करायचं आहे. ओके. मुद्रा ऑफ डायजेशन, कॉन्स्टिपेशन, डायबिटीस, पाइल्स, डेंटल प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम एवढ्या सगळ्यासाठी ही अपान मुद्रा आहे. इनडायजेशन झालेलं आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे, डायबिटीस, पाइल्सचा त्रास होतो आहे, काहीही डेंटल प्रॉब्लेम आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, सगळ्यांसाठी ही मुद्रा आहे. शिवाय हार्ट डिझिजेस तुम्हाला जर काही असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही ही मुद्रा करू शकता. याच्याशिवाय आपलं कम्प्लीट कसं होतं, आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा सगळं अन्न डायजेस्ट होत नाही. सो काही टॉक्सिन्स आपल्या शरीरात फॉर्म होत असतात. या मुद्रेमुळे आपली बॉडी डिटॉक्स होऊ शकते. डिटॉक्सिफिकेशनचं काम ही अपान मुद्रा करते. अपान मुद्रा आली लक्षात? फक्त पहिलं बोट आणि करंगळी ही वरती आहे आणि मधलं बोट आणि रिंग फिंगरला जॉईन केलेलं आहे. आपल्याला थंब जॉईन करायचं आहे. आता ही मुद्रा, या मुद्रेचं टायमिंग असंच नाहीये की ही किती वेळ करायची, पण तुम्हाला जमलं तर ही मुद्रा सुद्धा मेडिटेशन मध्ये बसून करण्याची गरज नाही. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही ऍटलिस्ट स्टार्ट विथ 5 मिनिट्स, त्याच्यानंतर तुम्ही एक 15 ते 20 मिनिट कंटिन्यू ही मुद्रा करू शकता. बट स्टार्ट करायची, प्रत्येक मुद्रा तुम्हाला स्टार्ट करायची आहे 5 मिनिट्सनी. ठीक आहे? ओके. सो आता आपण करणार आहोत ब्रीदिंग एक्सरसाइजेस आणि आज आपण सगळं सिक्वेन्सनी छान सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ब्रीदिंग एक्सरसाइजेस मध्ये ब्रीदिंग पॅटर्न फॉलो करायचा आहे. मोर कॉन्सन्ट्रेशन साठी दोन्ही हात पोटावर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे मिटलेले. दीर्घ श्वास घ्या, पोट बाहेर. सावकाश श्वास सोडा, पोट आत. श्वास घ्या, पोट बाहेर. श्वास सोडा, पोट आत. श्वास घ्या, पोट बाहेर. श्वास सोडा, पोट आत. रिलॅक्स. हा ब्रीदिंग पॅटर्न फॉलो केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही एक्सरसाइज करणार आहोत. पहिला आहे ब्रीथ ऑफ जॉय. दोन्ही हात आपले छातीजवळ, हाताची मूठ वळलेली. दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा.
रिलॅक्स. दोन्ही हात मांडीवर. दुसरा एक्सरसाइज आहे ब्लो कॅन्डल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने फुंकर मारल्यासारखा श्वास सोडायचा आहे. 3 आवर्तन करणार आहोत. नाकाने दीर्घ श्वास घ्या. तोंडाने सावकाश श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स. तुम्हाला आता हा एक्सरसाइज करताना सुद्धा लक्षात आलं असेल की पहिल्या दिवशी तेव्हा तुम्ही श्वास सोडत होता त्याच्यापेक्षा तुमचा आता श्वास जास्ती सावकाश सोडला जातोय, कारण आपण पूरक कुंभक रेचकची जी प्रॅक्टिस करतोय त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त सावकाश श्वास सोडायला शिकलेलो आहोत. आणि हेच दरवेळेला प्राणायामात करणं गरजेचं आहे. ओके, चलो, दोन्ही एक्सरसाइज झालेले आहेत. आता प्रॅक्टिस आहे पूरक कुंभक रेचक. नवीन जर कोणी जॉईन झालं असेल, पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास होल्ड करणे आणि रेचक म्हणजे श्वास सोडणे. ठीक आहे. दोन्ही हात मांडीवर आहेत. पाठीचा कणा ताठ आहे. शरीर शिथिल सोडायचं आहे. डोळे मिटायचे. दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. पूरक 1 2 3. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. रेचक 1 2 3 4 5 6. पूरक 1 2 3. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. रेचक 1 2 3 4 5 6. पूरक 1 2 3. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8. रेचक 1 2 3 4 5 6. आता आपण कुंभक 10 काउंट करणार आहोत. परत एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. पूरक 1 2 3. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेचक 1 2 3 4 5 6. पूरक 1 2 3. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेचक 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. संथ श्वसन. शरीर शिथिल. शरीराचे स्नायू शिथिल. श्वासावर आपण कंट्रोल आणलेला होता. 10 काउंट कुंभक केल्यामुळे शरीरात हवेचा दाब निर्माण झालेला आहे. त्याला संथ श्वसन करत रिलीज करायचं आहे. डोळे मिटून थोडा वेळ संथ श्वसन सुरू ठेवा.
रिलॅक्स. दहा काउंट कुंभक जमलेला आहे सगळ्यांना. हे ऑब्झर्व करायचं आहे की 10 काउंट कुंभक इझिली करता आलाय का. जर तुम्हाला असं वाटलं 2 काउंट वाढवताना की 10 काउंट कुंभक इझिली नाही जमलं आहे, तर 8 काउंट कुंभकाचीच काही दिवस प्रॅक्टिस करत राहायची आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 काउंट कुंभकापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. ओके, सो आता आपण करणार आहोत भस्त्रिका. सो भस्त्रिकेसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. भस्त्रिकेसाठी दोन्ही हात आपले खांद्याच्या लाईन मध्ये. स्टार्ट. श्वास घ्या, हात वर, सोडा, घ्या, 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 सोडा. रिलॅक्स. ओके, आता ना कुणी कुणी हात असे एवढेच फक्त करताय. सो हात तुम्हाला जर कम्प्लीट वर करायला त्रास होत असेल तर मी सांगितल्याप्रमाणे हात दोन्ही मांडीवर ठेवून करा. ठीक आहे. सो ह्या भाई भस्त्रिका व्यवस्थित होऊ शकत नाही. हात पूर्ण वर गेला पाहिजे, खाली आला पाहिजे. हा, परफेक्ट. ठीक आहे. चलो, थोडा वेळ संथ श्वसन सुरू ठेवायचंय. आपण परत 10चं एक आवर्तन करणार आहोत. रिलॅक्स. भस्त्रिकेच्या दुसऱ्या आवर्तनासाठी तयार. दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्ये, हाताच्या मुठी हलक्या वळलेल्या. स्टार्ट. श्वास घ्या, सोडा, 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 घ्या, सोडा. रिलॅक्स. संथ श्वसन. भस्त्रिकेने गळ्याची सूज कमी होते आहे. शरीरात लगेचच उष्णता निर्माण होते आहे. त्याच्यामुळे कफ, वात आणि पित्त याचं शरीरामध्ये संतुलन होत आहे. जठराग्नी छान प्रज्वलित होतो आहे. त्याच्यामुळे भूक छान लागतीये, डायजेशन चांगलं होत आहे. रिलॅक्स. दोन्ही एअरवेज आपले छान क्लीन आणि क्लिअर होत आहेत. ओके, आता भस्त्रिकेचे आपण 10-10 अशी 2 आवर्तन केलेली आहेत. एका आवर्तनामध्ये 10 काउंट केलेले आहेत. ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला एवढीच आवर्तन करायची आहेत. याची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली, कारण सुरुवातीला ऍक्च्युली भस्त्रिकेमुळे लागणारा दम कमी होतो. अस्थमा असेल तोही कमी होतो. पण भस्त्रिका जर नवीनच तुम्ही सुरुवात केली असेल तर भस्त्रिका करताना सुद्धा थोडासा ऍक्च्युली दम लागतो. तो हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस तुमचा दम कमी होणार आहे आणि म्हणून आवर्तन सुद्धा हळूहळू वाढवायची आहेत. आता आपण एका आवर्तनामध्ये 10 काउंट करतो आहोत. हळूहळू ते 15 काउंट करता येतील. मग तुम्ही 20 काउंट पर्यंत पोहोचू शकता. मग असे 20-20-20 असे तुम्ही 3 आवर्तन करू शकता. म्हणजे एकूण 60 काउंट आपण भस्त्रिकेची करतो. सो साधारणतः ह्या याला पोचायला तुम्हाला 1 महिना व्यवस्थित प्राणायामाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही. ठीक आहे. ओके, आता भस्त्रिकेनंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम. भस्त्रिकेमध्ये आपले दोन्ही नाकपुड्या, आपले एअरवेज छान क्लीन क्लिअर झालेले आहेत. बरोबर आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, अनुलोम विलोम करायचं आहे. आणि अनुलोम विलोम मध्ये आपल्याला भरपूर आपल्या लंग्सची प्राणवायू घ्यायची कपॅसिटी वाढवायची आहे. जी फक्त 500 सीसी प्राणवायू आपण घेत असतो त्याची कपॅसिटी आपल्याला वाढवून 4500 ते 5000 सीसी पर्यंत न्यायची आहे. जे वर्षानुवर्ष प्राणायाम करून आपण त्या लेवलला पोहोचू शकतो. ठीक आहे. चलो, सो आता हाताची प्रणव मुद्रा. पहिलं बोट आणि मधलं बोट खाली बेंड करायचं आहे. करंगळी, अनामिका आणि अंगठा हे वर आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. आणि अनुलोम विलोमचा पहिला प्रकार, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावीनीच सावकाश श्वास सोडा. असं तुम्हाला आज 3 वेळा करायचं आहे.
करा सगळ्यांनी. डावीनी श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. 3 वेळा करून झालं की डावी नाकपुडी बंद करा, उजवी ओपन करा. उजवीनी दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. अशी 3 आवर्तनं करा. ओके. आता उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी बंद करायची. डावीनी दीर्घ श्वास घ्या. डावी बंद, श्वास उजवीनी सोडा. उजवीनी दीर्घ श्वास घ्या. उजवी बंद, डावीनी श्वास सोडा. एक आवर्तन कंप्लीट. डावीनी श्वास घ्या. डावी बंद, उजवीनी श्वास सोडा. उजवीनी श्वास घ्या. उजवी बंद, श्वास डावीनी सोडा. दुसरं आवर्तन कंप्लीट. डावीनी श्वास घ्या. डावी बंद, श्वास उजवीनी सोडा. उजवीनी श्वास घ्या. उजवी बंद, डावीनी श्वास सोडा. रिलॅक्स. आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, हे जे अनुलोम विलोम आपण करतो त्याच्यामध्ये जोरात श्वास घेऊन जोरात श्वास सोडणं अपेक्षित नाही किंवा फास्ट ब्रिदिंग अपेक्षित नाही, संथ श्वसन अपेक्षित नाही. दीर्घ श्वसन करणंच अपेक्षित आहे. सो डावीनी दीर्घ श्वास घेऊन सावकाश श्वास सोडायचा, हेच करायचं आहे. ठीक आहे. आता मी प्रॅक्टिस केली आहे, तुमची घेतलेली आहे. आता आपण फक्त 1 मिनिटाचा टायमर लावूयात आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला अनुलोम विलोम करायचं आहे. डावीने श्वास घेऊन उजवीने सोडायचा, उजवीने श्वास घेऊन डावीने सोडायचा आहे. असं 1 मिनिट अनुलोम विलोम करायचंय. हाताची प्रणव मुद्रा. अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करा, डावीनी स्टार्ट. पूर्ण लक्ष श्वासाकडे, डोळे मिटून करायचं आहे. हे आवर्तन करून थांबायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून मगच थांबायचं आहे. रिलॅक्स. संथ श्वसन. शरीर शिथिल, शरीराचे स्नायू शिथिल. अनुलोम विलोमने भरपूर प्राणवायू शरीरात घ्यायची. लंग्सची कपॅसिटी वाढलेली आहे. लंग्सचे सगळे प्रॉब्लेम्स कमी झालेले आहेत. स्ट्रेस कमी झालाय, अँझायटी कमी झाली आहे. तिन्ही नाड्या छान शुद्ध झालेल्या आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीचं शुद्धीकरण झालेलं आहे. रिलॅक्स. ओके. आता अनुलोम विलोम
कुंभकासह आपण चौथा प्रकार अनुलोम विलोमचा करणार आहोत. हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद, डावीनी दीर्घ श्वास घ्या. कुंभक दोन्ही नाकपुड्या बंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनी सावकाश श्वास सोडा. उजवीनी श्वास घ्या. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनी सावकाश श्वास सोडा. एक आवर्तन कंप्लीट. डावीनी श्वास घ्या. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनी सावकाश श्वास सोडा. उजवीनी दीर्घ श्वास घ्या. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनी सावकाश श्वास सोडा. दोन आवर्तन कंप्लीट. डावीनी दीर्घ श्वास घ्या. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवीनी सावकाश श्वास सोडा. उजवीनी दीर्घ श्वास घ्या. कुंभक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीनी सावकाश श्वास सोडा. तिसरं आवर्तन कंप्लीट. दोन्ही हात मांडीवर. संथ श्वसन कुंभक केलेला आहे. कुंभकात हवेचा दाब शरीरात निर्माण झालेला आहे, त्याला रिलीज करायचा आहे. शरीर शिथिल सोडा आणि संथ श्वसन सुरू ठेवा. ज्यांना ही 3 आवर्तन सुद्धा जास्ती वाटत आहेत त्यांनी सुरुवातीला काही दिवस 2च आवर्तनांची प्रॅक्टिस करायची आहे, स्पेशली जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम कुंभकासह करता तेव्हा. घेतलेला दीर्घ श्वास कुंभक केल्यामुळे आपल्या लंग्सच्या प्रत्येक वायुकोशापर्यंत पोचलेला आहे. तिथून तो आपल्या शरीरात, आपल्या रक्तात ट्रान्सफर व्हायला मदत झालेली आहे. शरीरात कुठल्याही प्रकारचं वाढणारे इन्फेक्शन भरपूर प्राणवायू मिळाल्यामुळे कमी होत आहे. स्ट्रेस कमी होत आहे. मन शांत झालेलं आहे. रक्ताचं शुद्धीकरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं इम्प्रूव्ह झालेलं आहे. रिलॅक्स. हा आपण जो केला त्या नाडी शुद्धी प्राणायामाला अनुलोम विलोम म्हणतात. सो नाडी शुद्धी प्राणायाम म्हणजेच अनुलोम विलोम. आता आपण पुढचा प्राणायाम करणार आहोत, तो आहे भ्रामरी प्राणायाम, जो आपण काल शिकलेलो आहोत. भ्रामरी प्राणायाम, भ्रमर गुणगुणल्यासारखा आवाज आपल्याला येतो आणि म्हणून त्याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. आणि ती जे कंपन आहेत, ती जी व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये आपल्याला जाणवतात आणि म्हणून ह्याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. मुळात भ्रामरी प्राणायामाने आपला मेंदू, मन शांत होतं, डोकं शांत. ज्यांचे अति विचार आहेत, ओके ठीक आहे, नो वरीज. फक्त 8 काउंट पर्यंत जरी कुंभक झालं तरी सुद्धा हरकत नाहीये. 2-3 दिवस 8 काउंटचीच प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला जेव्हा वाटेल की 10 इझिली जमते तेव्हा 10 करा. सो प्राणायाम करताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपलं शरीर काय सांगतंय ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जसं आता मला मेसेज आला की 8 पर्यंतच कुंभक जमतंय, सो 10 पर्यंत त्यांचं कुंभक करताना मे बी थोडासा जीव गुदमरल्यासारखा होतोय, लगेच स्टॉप करायचं. आपलं शरीर सांगतंय नाही 8च काउंट कुंभक मला आता शक्य आहे,
तेवढाच करायचा. सो प्राणायाम शिकताना आपलं शरीर सांगेल त्याप्रमाणे प्राणायाम करायचा, म्हणजे कुठलाही त्रास होत नाही. आणि ऍक्च्युली प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातल्या प्रत्येक दोषाचं निर्मूलन होऊ शकतं. स्ट्रेस, टेन्शन, बीपी, डायबिटीस, ऍसिडिटी, थायरॉइड, अपचन, गॅसेस, कफ, वात, पित्त याच्यामुळे जे काही आजार होतात हे सगळे प्राणायामाने आपले कंप्लीट बरे होऊ शकतात. फक्त मी तुम्हाला सांगितलं तसं प्राणायाम शिकताना आपल्या शरीराला ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तसंच भ्रामरी प्राणायाम हा सगळ्यात सोपा आणि ह्याचा कुठलाही त्रास नसलेला असाच प्राणायाम आहे. भ्रामरी प्राणायामाने व्हर्टिगोचा त्रास, मायग्रेनचा त्रास सुद्धा कमी होतो. कारण व्हर्टिगो आणि मायग्रेन हे दोन्ही त्रास मेंदूशी निगडित आहेत. आणि म्हणूनच भ्रामरी प्राणायाम त्यांनी रेग्युलर करणं गरजेचं आहे. भ्रामरी प्राणायाम तुम्ही अगदी 1 मिनिटांनी स्टार्ट करू शकता. 1 मिनिटाचा टायमर लावा. कारण भ्रामरीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुंभक नाहीये. त्यामुळे भ्रामरी प्राणायाम तुम्ही इझिली करू शकता. अगदी कधीतरी नाही झालेलं पण एखाद्या वेळेला जर तुम्हाला असं वाटलं की भ्रामरी प्राणायाम करताना व्हायब्रेशनच्या वेळेला थोडंसं गरगरतं आहे. असं होत नाही, पण तरी एक प्रिकॉशन त्यावेळेला घेऊ शकता तुम्ही, की असं वाटलं तर लगेचच थांबायचं, थोडा वेळ संथ श्वसन करायचं, मग दीर्घ श्वसन करायचं आणि परत भ्रामरी प्राणायाम करायचा. सो असे तुम्ही थोडेसे स्वतःच्या शरीराला सांभाळून प्राणायाम करायचे आहेत. सो भ्रामरी प्राणायामामध्ये मुळात बऱ्याच वेळेला असं होतं की व्हायब्रेशन आपण जेव्हा तोंड मिटून म म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळेला ना आपल्या विशुद्ध चक्राशी व्हायब्रेशन जाणवतात. दॅट इज रॉंग. ते बरोबर व्हायब्रेशन्स आपले बरोबर प्राणायाम होत नाहीये. सो कान जेव्हा आपला कानाचा जो इथला फ्लॅप आहे तो अंगठ्यानी गच्च बंद करणं गरजेचं आहे भ्रामरी प्राणायाम करताना. आणि तोंड मिटून म, ऍक्च्युली म म्हणलं की तोंड ओपन होतं, पण तोंड मिटून आपण जेव्हा म्हणतो तेव्हाचे व्हायब्रेशन्स तुम्हाला इथे जाणवणं गरजेचं आहे. आणि हे सुद्धा प्रॅक्टिसनीच पॉसिबल आहे. ठीक आहे. चलो आता भ्रामरी प्राणायामाचे आपण आवर्तन करूयात. अंगठ्यानी अंगठा कानाजवळ ठेवायचा आहे. पहिलं बोट आयब्रोवर ठेवा. बाकीची तिन्ही बोट तुमच्या डोळ्यावर अलगद ठेवायची आहेत. डोळे हलके बंद केलेले आहेत. कान ओपनच आहेत. दीर्घ श्वास घ्या. कान दोन्ही गच्च बंद करा आणि श्वास सुटेपर्यंत म म्हणायचा आहे तोंड मिटून. श्वास सुटला, कान ओपन करा. दीर्घ श्वास घ्या. कान गच्च बंद, तोंड मिटून श्वास सुटेपर्यंत म. रिलॅक्स. मी आता 1 मिनिटाचा टायमर लावणार आहे. प्रत्येकाने भस्त्रिका कंटिन्यू ठेवायची आहे. स्टार्ट. सॉरी, भस्त्रिका नाही, भ्रामरी प्राणायाम कंटिन्यू ठेवायचा आहे. स्टार्ट. हे आवर्तन करून थांबायचं आहे. रिलॅक्स. संथ श्वसन सुरू ठेवायचं आहे. दोन्ही हात तुमचे मांडीवर ठेवा. शरीर शिथिल सोडा. भ्रामरी प्राणायामाने डोकं शांत झालंय, मन शांत झालेलं आहे. ब्रेन विषयी सगळे त्रास निघून जात आहेत. राग शांत होतोय. झोप शांत लागते आहे. मायग्रेन, व्हर्टिगो असे त्रास हळूहळू कमी होत आहेत.
बीपी कमी होतोय, स्ट्रेस कमी होतोय. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हात मांडीवर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे मिटलेले. प्राणायामाने आपण पूर्ण मनाची आणि शरीराची शुद्धी करून घेतलेली आहे. प्राणायाम आपल्या षटचक्रांवर काम करत आहे. आपली षटचक्र, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र, या सगळ्या चक्रांचा ऑरा क्लिअर झालेला आहे. सगळी चक्र चांगली एनर्जाइज झालेली आहे. मनातली भीती, चिंता, नैराश्य, राग, लोभ, मत्सर सगळं निघून जातंय. नकारात्मक ऊर्जा सगळी निघून गेली आहे आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आहे. आपली कॉन्फिडन्स लेव्हल वाढते आहे. भरपूर प्राणवायू शरीरात रक्तात मिसळल्यामुळे, भरपूर प्राणवायू लंग्समध्ये गेल्यामुळे एनर्जी लेव्हल चांगली वाढलेली आहे. कामाचा उत्साह वाढलेला आहे. वात, पित्त, कफ, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, इन्फेक्शन्स सगळे हळू निघून जात आहेत. प्रत्येक सिस्टीमचं कार्य व्यवस्थित होत आहे, सुरळीत होत आहे. पॅनक्रियास, लिव्हर, किडनी यांचं कार्य व्यवस्थित चालू आहे. इम्युनिटी चांगली वाढलेली आहे. मनाची शुद्धी आणि शरीराची शुद्धी अशी आपण प्राणायामाने करून घेतलेली आहे. प्रार्थनेसाठी तयार. दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्थये स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दोन्ही हात तुमचे पोटावर ठेवायचे आहेत, नाभीपाशी, मणिपूर चक्रापाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत रिलॅक्स. दोन्ही हात तुमचे गळ्यावर, विशुद्ध चक्रापाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत श्वास सुटला, थांबायचा आहे. दोन्ही हात डोक्यावर, मस्तिष्कवर, सहस्त्रार चक्रापाशी. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत तोंड मिटून रिलॅक्स. दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटलेलेच ठेवायचे आहेत. आपण एक छोटंसं ध्यान घेणार आहोत, मेडिटेशन घेणार आहोत. संथ श्वसन सुरू ठेवायचं आहे.
पूर्ण लक्ष श्वासाकडे. संपूर्ण शरीर आणि मन स्वास्थ्यासाठीचं हे ध्यान आहे. आपलं हे शरीर निरोगी व्हावं आणि मन आनंदी राहावं यासाठी आजचं ध्यान. शरीराच्या आरोग्यासाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी आपल्याला संतुलित हवी आहेत 5 तत्व. आणि त्यामुळे आज आपण करणार आहोत समान मुद्रा, म्हणजेच 5ही बोटं एकत्र जुळवायची आहेत. ही जी पंचमहाभूत आपल्या बोटांमध्ये आहेत ती बोटं एकत्र जुळवायची आहेत आणि असे हात आपल्याला आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत. शांत बसा, पूर्ण रिलॅक्स. सुखासनामध्ये दोन्ही हात समान मुद्रा स्थितीमध्ये मांड्यांवरती आहेत. अगदी रिलॅक्स करा. डोळे बंद आहेत. शरीर शांत आहे. मन शांत आहे. नैसर्गिक श्वास संथपणे घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. मनापासून आपल्या शरीराशी, निसर्गाशी आणि आपल्या परमेश्वराशी एकरूप होऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आई-वडिलांचं स्मरण करायचं आहे, कारण हे शरीर आपल्याला त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. म्हणून सगळ्यात पहिली कृतज्ञता आपल्या आई-वडिलांच्या प्रती. त्यानंतर ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता, ज्या गुरूंना तुम्ही मानता, त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या देवाला सांगायचं आहे, मला संपूर्ण शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य लाभू दे. या शरीरातली प्रत्येक पेशी सशक्त होऊ दे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातली प्रत्येक पेशी सशक्त कर, निरोगी कर परमेश्वरा. माझ्या शरीरातली प्रत्येक सिस्टीम ही व्यवस्थित कार्यरत राहू दे आणि मला माझं उद्दिष्ट, ध्येय गाठता येऊ दे. माझ्या शरीरातली स्नायू आणि अस्थिसंस्था ही सशक्त कर, त्याला ताकद दे. जे काही दोष त्याच्यामध्ये असतील ते पूर्णपणे मुळापासून नष्ट कर. सगळी हाडं, सगळे स्नायू, सगळे सांधे बळकट होऊ दे. सगळ्या शिरा मोकळ्या होऊ दे, सशक्त होऊ दे. माझी पचन संस्था व्यवस्थित कार्यरत राहू दे. छान भूक लागू दे. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचू दे आणि त्यातून शरीराला योग्य पोषण मिळू दे, ताकद मिळू दे. शरीरातला वात, पित्त, कफ संतुलित राहू दे, नियंत्रित असू दे. माझी श्वसन संस्था ही कार्यक्षम होऊ दे. प्राणवायू रक्तामध्ये मिसळून प्रत्येक पेशीपर्यंत पोचू दे. प्रत्येक पेशीमध्ये चैतन्य, उत्साह येऊ दे. सगळे रक्तदोष नष्ट कर परमेश्वरा. रक्तातले सगळे घटक योग्य प्रमाणामध्ये असू दे आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ दे. माझी मज्जा संस्था ही व्यवस्थित कार्यरत राहू दे. मेंदू तल्लख असू दे. माझ्या मनात निर्माण झालेला प्रत्येक विचार, प्रत्येक सूचना ही प्रत्येक पेशीपर्यंत व्यवस्थित पोचू दे आणि संपूर्ण शरीर हे कार्यक्षम राहून माझी सगळी इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही निरोगी ठेव. माझं मन
शांत ठेव. मला विचारी आणि समंजस बनव. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा कायम सकारात्मक असू दे. त्यासाठी माझं हे मन स्वच्छ आणि शांत कर. मनामध्ये खूप खूप अडकून राहिलेली निराशा, नकारात्मकता, सगळं दुःख, सगळा ताण, दडपण, चिंता, काळजी पूर्णपणे घालव परमेश्वरा. माझं मन स्वच्छ कर, सशक्त कर. माझ्यावरचा विश्वास दृढ होऊ दे. माझा तुझ्यावरचा विश्वास दृढ होऊ दे आणि मला संपूर्ण आरोग्य मिळू दे. निरामय आरोग्य. येणारा प्रत्येक क्षण आनंद घेऊन येऊ दे, उत्साह घेऊन येऊ दे, चैतन्य घेऊन येऊ दे, प्रसन्नता घेऊन येऊ दे. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. त्या परमेश्वराचे मनापासून आभार मानायचे आहेत. पाचही तत्वांची ऊर्जा आपल्याला या ध्यानातून मिळालेली आहे. सावकाश समान मुद्रा सोडायची आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे आहेत. सावकाश हात बाजूला करत डोळे उघडायचे आहेत आणि आता हे पाचही बोटं आपल्याला पूर्ण आपल्या शरीरावरनं फिरवायचे आहे. काय वाटलं, काय अनुभूती आली, हे एक 2 मिनिटं शांत बसून विचार करायचा. खूप सुंदर असं हे मेडिटेशन आहे. प्रत्येक सिस्टीम आपली कार्यरत चांगली व्हावी ह्याचं आपण परमेश्वराला साकडं घातल्यासारखं करतो. सो हे एक मेडिटेशन आहे. असंच आपल्याला 4 ते 5 मेडिटेशन करायचे आहेत. सो दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये आपण असंच 4 दिवसांचं मेडिटेशन चॅलेंज घेऊन येणार आहोत. सो त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आपल्याला ग्रुपमध्ये येणारच आहे. माझा संतुलन आनंद चॅनल यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या महिन्यातच आपण 2 फ्री वेबिनार्स घेऊन येतो आहोत. नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये त्या वेबिनारबद्दल माहिती उद्या मिळणारच आहे. त्याच्याशिवाय उद्या आपल्याला पूर्ण एक 15 ते 20 मिनिटांचा प्राणायाम करायचा आहे, जो आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर नॅचरोथेरपिस्ट डॉक्टर विनया पुंडे मॅडम ते 10 मिनिटं आपल्याशी बोलणार आहेत. नॅचरोपॅथी बद्दल माहिती सांगणार आहेत. त्याच्यानंतर न्यूरो योगा थेरपिस्ट आहेत डॉक्टर सरिता झळकीकर. त्या येणार आहेत. त्या न्यूरो योगाबद्दल माहिती सांगणार आहेत. त्यांचे खूप आतापर्यंत वर्कशॉप झालेले आहेत आणि अतिशय उत्तम वर्कशॉप्स आहेत ते बेसिकली ब्रेनसाठी, मेमरीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी. आणि तिसरे आहेत न्यूमरोलॉजिस्ट निलेश. सो असे 3 प्रकारचे आपले एक्सपर्ट्स उद्या येऊन आपल्याला 10-10 मिनिटं त्यांच्या याच्याबद्दल माहिती सांगणार आहेत. सो कोणीही उद्याचं सेशन मिस करू नका. पहिला प्राणायाम झाल्यावर आपलं हे असणार आहे. याच्याशिवाय मला बरेच मेसेज आले, मॅडम तुमचा अनुभव सांगा. सो नॅचरोपॅथीचा माझा स्वतःचा, जसं मी तुम्हाला सांगितले की संतुलन आनंद हे पूर्ण स्वानुभवावर आहे, तसंच मी नॅचरोपॅथीनी खूप मोठ्या आजारातनं बरी झालेली आहे आणि तो अनुभव मी उद्या नक्कीच सगळ्या तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. ठीक आहे. सो उद्या कुठलंही सेशन मिस करू नका. उद्या भेटूयात आपण शार्प 7 वाजता. थँक्यू.